नमस्कार मंडळी, बघा आज दसऱ्याच्या पूजेचं दाखवत आहे मी. मुलांनी असं वह्या पुस्तकं ठेवून त्यावर गंधाचा टिकला लावून स्वस्तिक काढून आणि फुलं ठेवायचे विसरले होते. ते थोडे फुलं मिळाले होते. फुलं फार महाग होते आज. आणि बघा इथं वह्या पुस्तकांची सोबत अस्त्र शस्त्र यांची पण पूजा केली जाते, म्हणून इथं सगळंच ठेवलेलं आहे. परत दुर्गाचे पप्पा माझे आहो गेले होते सीमोल्लंघनला. तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की देवीला पाया पडून आल्यानंतर तिथूनच सोनं वगैरे घेऊन येतात. मग आपट्याची पानं, आणि आपट्याचे महत्त्व फार वेगळे आहे. आपण आपटं देतो कशासाठी, तर त्याचं जर तुम्हाला महत्त्व ऐकायचं असेल माझ्याकडून तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. आणि इथं ओवाळताना मी काय करतो, आमच्याकडे कडकणी दिली जाते ओवाळल्यानंतर गोड खाईसाठी म्हणून. आणि बघा ते काय करतात माहिती आहे का, ते आपल्यासोबत आणलेलं सोनं आहे ना, ते आपल्यासोबत त्या ताटात टाकतात. तर शिलंगण खेळा यमुनेच्या काठी आणि सोनं टाका आमच्या ताटी, असं म्हणलं जातं. आणि त्यांच्या पप्पाला, शशांकच्या पप्पाला मी ओवाळलेलं आहे, आणि शशांकला पण तिच्या दिदीनं ओवाळलेलं. थँक्यू.